तुमच्यासारखे कायद्याची आणि खऱ्याची चाड असणारे अधिकारी आहेत म्हणूनच आम्ही सुखाने श्वास घेऊ शकतोय. नाहीतर हल्ली मेडल मिळवण्याच्या नादामध्ये हे लोक कोणालाही आत टाकतात. असं थँक्यू वन्स अगेन. मी निघतो. हा मंगेश, अजून तू सुटलेला नाहीयेस. तुम्ही हे जे काय पाहिलं, जे काय तुम्हाला माहिती आहे ते विसरून जायचं नाही. खरं तर तुम्हाला सांगायची गरज पडली नसती, पण तुमच्या डोळ्यात भीती पाहिली म्हणून सांगितलं. कसं आहे, मंगेश दादाचा नेम इतका अचूक असतो की एकदा कोणी त्याच्या जाळ्यात अडकला की तो जास्त अडकत जातो आणि बाहेर पडू शकत नाही. किती हातपाय झाडले तरी गळ्याभोवती फास आणखी आवळला जातो. तू बोलली नाहीस तर हा माणूस सुटेल निर्दोष. इन्स्पेक्टरनी मला पकडताना माझ्यावर असा आरोप केला की मी तुला कोल्ड्रिंक पाजून बेशुद्ध केलं आणि तू बेशुद्ध झाल्यावर तुझे अशा अवस्थेतले फोटो काढले की ज्याची कुठल्याही मुलीला लाज वाटेल. नाही, कळू देत, सगळ्यांनाही कळू देत हे खरंय का. बोला. मनू बोल. मला तुझी तडफड जाणवते, पण एकदाच, फक्त एकदाच बोल. गुन्हेगारांना पकडता येत नसेल तर वर्दी उतरव आणि घरी बस. दिस इज नॉट डन. भातुकलीचा खेळ वाटला काय पोलीस डिपार्टमेंट म्हणजे? देशमुख साहेब, मी निघतो. मला असं वाटतं की मी इथे थांबणं योग्य नाही. झाला तेवढा तमाशा पुरे झाला शिवानी. मला प्लीज काही विचारू नका. मला कोणाला काही सांगायचं नाहीये. मला एकटं सोडा. मला आता मोकळं कर, नाहीतर मी सगळं त्या आकाश सरांना जाऊन सांगेन जे काही झालंय ते. वाह वाह, आत्ताच नखरे सुरू झाले तुझे. तुम्ही काय बोलताय? आकाशला तुम्ही इथून जाऊन सगळं काही सांगितलं तर तो तुम्हाला सोडून दिला असाच, असं वाटतंय तुम्हाला? आणि त्यांनी सोडलं तरी तू इथून सुटशील असा विचारही करू नकोस. सुटलीस ना तर या जगातून सुटशील. मुक्ती देऊ आम्ही तुला, मुक्ती. नमिता, हा भूलभुलई आहे. इथे आत शिरता येतं, बाहेर नाही पडता येत सहजासहजी. आम्हाला जे हवं होतं ते आम्हाला मिळालं. तुला जे हवंय ते अजून मी तुला नाही दिलेलं. 4 दिवसात आकाशची ट्रान्सफर होईल आणि आकाशच्या जागी तुझी नेमणूक. नमिता, हा असा हातातोंडाशी आलेला घास घालवण्याचे हे कस्तूर भेकेचे डोळ्याला लागलेत का तुला? बघ मी तुला कुठल्या कुठे पोहोचवतो की नाही. आणि दादा, आकाशला कुठे पोहोचवणार? आकाशला कुठे पोचवायचं, कुठे पोचवायचं? गडचिरोली. गडचिरोली.